हाय गाईस, तर आज आम्ही जात आहोत बघा युनिव्हर्सिटीला. आणि युनिव्हर्सिटीमध्ये बघण्यासारखं काय आहे असं तुम्हाला वाटत असेल तर युनिव्हर्सिटीमध्ये बघण्यासारखं खूप सारं आहे. आणि तेच तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही जात आहोत. आणि हर्षदा आज गाडीवरून श्वास चालवत आहे, कारण की आम्हाला ऑलरेडी खूप लेट झालेलं आहे जाण्यासाठी. आणि आम्ही एक्सायटेड आहोत आज काय काय नवीन बघायला भेटेल आणि तुम्हालाही दाखवायला भेटेल त्यासाठी. तर गाईज हे बघा, युनिव्हर्सिटीमध्ये जाण्यासाठी स्टार्टिंगलाच बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू दिसतो, त्यानंतर स्मशान, आणि इथं बघा मराठवाडा विद्यापीठ हे नाव दिसतं. आणि आता आपण त्यामधून एंटर करणार आहोत. हे बघा मराठवाडा विद्यापीठ. आणि हर्षने इथे गाडी थांबवलेली आहे. काय झालं काय माहित आमच्या गाडीला, काय झालं हर्ष? हा बोल ना. आपण एंटर केलेलं आहे युनिव्हर्सिटीमध्ये. आणि पुढे आहे ना, इथे युनिव्हर्सिटी बनलेली आहे त्याचं योगदान तर खूप मोठं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. कारण की इथूनच सुरुवात होती आणि इथून IAS, कलेक्टर अशा खूप पोस्टावरती आहे. आणि इथे आहे ना ट्रेनिंग सेंटर पण आहे, तर तुम्ही बघू शकतात. बनवा. तर युनिव्हर्सिटीला जाण्यासाठी बघा हा रस्ता आहे, आणि एकदम क्लीन असा रस्ता आहे बघा. आणि असं इथे आल्यावर पण आहे ना झाडं, म्हणजे एकदम असे नाही काय थंडगार हवा आपल्याला भेटायला असे दिसतात. आणि शिक्षणासाठी आणि मुलांच्या फ्रेशनरसाठी म्हणजे नाही का निसर्ग रम्य वातावरण पण आहे इथे आहे. की बाबा अभ्यास केल्यानंतर खूप जास्त स्ट्रेस आला तर थोडा आपण बाहेर फिरलो तर आपला स्ट्रेस आउट होऊ शकतोय. तर आता आम्ही इथे आलेलो आहोत बघा. इथे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू आहे. आणि मला असं वाटतं की ना ज्यांना शिक्षण घ्यायचं आहे त्यांच्यासाठी युनिव्हर्सिटी ही बेस्ट ऑप्शन आहे. कारण की इथे तुम्हाला राहायला पण जागा आहे, आणि त्यानंतर खूप सारे असे विभाग आहेत इथे, म्हणजे IT, लॉ, इंजिनिअरिंग, IAS, IPS ऑफिसर पण इथे आहे, म्हणजे जिथे ट्रेनिंग सेंटर आहेत. तर बॉईज हॉस्टेल्स, गर्ल्स हॉस्टेल, रेस्ट हाऊस, म्हणजे तुम्ही विचारच करू शकत नाही, युनिव्हर्सिटीमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर आता आम्ही जात आहोत बघा पुढे. हर्ष आपल्याला कुठे घेऊन जात आहे हे आपल्याला थोड्या वेळातच कळेल. तर गाईच आम्ही इथे सोनेरी महल बघण्यासाठी आलो होतो बघा, पण सोनेरी महल तर काही दिसला नाही. कारण की ना तिथं काम चालू आहे आणि त्यांनी आम्हाला गार्डने आतमध्ये जाऊ दिलं नाही. ते म्हटले काम चालू असल्यामुळे आम्ही काही तुम्हाला जाऊ देत नाही आतमध्ये. पण आतमधलं जे टेक्स्चर बघून आहे ना ते खूपच भारी वाटत होतं सोनेरी महल. पण आता जाऊ द्या, नेक्स्ट टाइम आपण बघू. आणि त्याचं सोनेरी महल चालू करण्यासाठी किंवा त्याचं काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील हे सांगता येत नाही. आणि हर्षचा मूड खूप अपसेट झालेला आहे, कारण की त्याला आम्हाला सोनेरी महल दाखवायचं होतं त्यासाठी. तर आपण बघू हर्षला बोलू, काय बोलतो हर्ष. तर मग गाईज हर्ष तुम्हाला आता बोलणार आहे. हर्ष, आम्ही खूप एक्साइटेड होतो आणि तिथे ना सोनेरी महल बघण्यासाठी खूप काही म्हणजे मध्ये होते बघण्यासारखं. जसं आपण युनिव्हर्सिटीमध्ये कसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लेक्चर वगैरे बघितलं, तसेच आहे ना त्याचं एक रहस्य होतं सोनेरी महलचं. आणि त्याने अंदर मध्ये आहे ना एंट्रीच करू दिलं नाही, कारण की त्यांचं काम चालू आहे, त्यांचं काम वगैरे चालू आहे, त्यासाठी आहे ना त्याने एंट्री करू दिलं नाही. ठीक आहे, त्यांचं काम कधी ना कधी तर होईलच. आणि तुम्हाला नक्कीच दाखवू आम्ही सोनेरी महल कसा आहे काय नाही अंदर. तर हा पण इथे बघू शकतात. इथे रेस्ट थोडा आहे, बघण्यासारखं आहे इथे बघू. मध्ये फिरण्यासारखे आहे ना खूप काही आहे इथे युनिव्हर्सिटीमध्ये, तर बघू शकतात तुम्ही. गाईज आम्ही इथे आलेलो आहोत बघा. आणि हे आम्हाला पण माहीत नाही हे काय आहे, फर्स्ट टाइम बघतोय आम्ही. आणि आम्हाला वाटलं होतं की इथून खाली एंटर करण्यासाठी काहीतरी असेल बघा. हे बघा हा स्पॉट आहे प्रॉपर, पण तिथे एंटर करण्यासाठी इथे लॉक लावलेला आहे. आणि लॉक काय आम्ही तोडू शकत नाही, त्यामुळं तुम्ही फक्त बाहेरूनच बघा. आणि आम्ही पण बाहेरूनच बघतो आणि तुम्हाला मी तर इथे बघा असं वातावरण आहे. इथे बसण्यासाठी पण बरीच जागा आहे, आपण इथे बसू शकतो, एक्सरसाइज करू शकतो. आणि खाली बघा असं बहुतेक हे काय मला पण आयडिया नाही, पण जे आहे ते मस्त आहे. इथं पाणी पण साठवण्यासाठी आहे का काय, का किती वर्ष झालं आता जे इथं प्रॉपर राहतात त्यांना नॉलेज असेल या गोष्टीबद्दल. आणि तसं इथे रात्रीच्या वेळेला मस्त बसू शकतो आपण, कारण की हिरवीगार झाडं, घरं तर नाही आहेत पण झाडं आणि हे आहेत बसण्यासाठी. सिटीला जाण्यासाठी आम्ही ना शॉर्टकट रस्ता शोधला बघा.
दुसऱ्या साईडने आम्ही विचारलं आणि ह्या साईडने आम्ही टर्न घेत आहोत. आणि खूपच असं नाही का नागमोडी रस्ता आहे आणि आम्ही त्याने जात आहोत. हर्ष घाबरत नाहीये, पण मी थोडं थोडं घाबरते. हर्षमध्ये खूप डेअरिंग आहे, पण माझ्यामध्ये नाही. त्यामुळे चलो मग गाईज, आपण बघू आता थोड्या वेळाने लेणी. ते बघा, लेणी सर्च करत करत आणि खूप जण लेणी सर्च करत आणि शॉर्टकट रस्ता शोधत आहेत. पण मला वाटतं आय थिंक मिळत नाहीये शॉर्टकट रस्ता लेणी जाण्यासाठी. पण विल बी डू इट. चलो गाईज, आम्ही शेवटी रस्ता हरवलो होतो आणि आम्ही खूप जणांना विचारून शॉर्टकट रस्त्याने यायचं होतं आम्हाला, तर आलोत बघा. आता नेमकं आम्हाला हेच कळत नाही ही लेणी आहे का शॉर्टकट रस्ता आहे. पण आता तरीही सर्च करत करत आपण आलेलो आहोत. आणि हर्षला आणि मला कोणीतरी नाही का म्हणजे सांगितलं की ह्या रस्त्याने नाही दुसऱ्या रस्त्याने जा. आम्ही दुसऱ्याच रस्त्याने निघालो होतो, पण शेवटी आम्ही विचारत प्रॉपर रस्त्यावर पोहोचलो. तर काही चला, तर मग बघू आता आपला आजचा कार्यक्रम पुढचा लेण्यांचा. आहोत बघा लेणीला. आणि मागच्या वेळेस आहे ना आम्ही बघा ह्या पायऱ्यावरून आलो होतो. तर पायऱ्यांचं काही डिस्टन्स जास्त नाही, पण माझे पाय खूप दुखत होते. त्यामुळे आम्ही म्हटलं ह्यावेळेस शॉर्टकटच येऊ. कारण आणि त्या साईडने जर आलं ना तर खूप जास्त वेळ होऊन जातो आपल्याला. आणि ही बघा इकडे किती घनदाट जंगल आहेत. प्रॉपर असं नाही का रस्ता इथलचा आहे ना, जंगलाचाच आहे. कोणी पडलं तरी दिसणार नाही लवकर, असा रस्ता आहे. चला तर मग आता जाऊ इथून. आणि इथे आहे ना पूर्ण या साईडने पण रस्ता होता अगोदर, पण आता या साईडने काय बोलतात गड्या तार आणि ह्या लावलेल्या आहेत. चला चला तर मग हर्ष बोलला आता इथून पुढे तुम्हाला. हर्ष चल बोल बरं. हा बघू शकता तुम्ही लेणीला आलेले आणि हा तिकीट घर आहे. तर कधी आहे ना येताना इथं स्कॅन वगैरे पे करू शकतात. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन असेल तर हा स्कॅन आहे. आणि इथलं जो आहे ना मेन गेटवरती तिकीट वगैरे हा बघू शकता सर. इथे तिकीट वगैरे काढावं लागतं. हां, आणि याची सर प्राईस किती सांगितले? 20 रुपये. ऑनलाईनचे 20 रुपये आणि ठीक आहे. तर बघू शकतात आपण तिकीट घेतोय सराकडून. हा स्कॅनर वगैरे. तर बघू शकतात आपण प्रॉपरपणे ना तिकीट वगैरे घेतले आणि सरांनी तिकीट दिलेले. तर हा बघू शकता तुम्ही. इथं कोणी येताना आहे ना बिगर तिकीटचं एंटर करू नका. काय नाही, जास्त नाही, फक्त 20 रुपये. हा, तरी विंटर पास आपल्याला मिळालेलं आहे तिकीट त्या दरम्यान. तर आपण तिकीट हे आपण इथे आलेलो आहे आणि इथे गार्ड आहे. तर त्याच्याकडे आहे ना प्रॉपरपणे आहे ना तिकीट वगैरे जमा करावं लागतं आणि स्कॅन वगैरे करून आहे ना ते आपल्यालाच तिकीट देतात. हा त्यांचं स्कॅनर चालू आहे, बघू शकतात. लेणीला आलेले आपल्याला मिळालेले आणि आपण वरती झालेले. आता फायनल स्टेपमध्ये आहे आपण. तर चला गाईस, लेणी बघू आपण कशी आहे काय नाही. हा तुमच्यासोबत हा निकू थोडं बोलून. चला तर मग आता थोडा दम खात पायऱ्या चढूया, कारण की मला खूप दम लागतो पायऱ्या चढायला. मी जर पोलीस भरती केली असती ना तेव्हा तरी मला फरक पडला असता. हर्षमध्ये पावर आहे. हर्ष चढू शकतोय पण मी नाही चढू शकत असं मला वाटतंय. पण हर्ष मला चल म्हणतो, त्यामुळे मला मोटिवेट होतं. आणि जसं तुम्ही बघताय ना मला आत्ताच्या आत्ता 5 पायऱ्या चढल्या तर दम लागतोय. पण आम्ही एक्सायटेड आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. तर तुम्ही नक्की आपले व्हिडिओज बघा आणि लाईक करा व्हिडिओजला. आणि लेणीला आहे ना आल्याच्या नंतर आहे ना बहुतांश संघ आहे ना ऑनलाईनच फी करा. इथे फ्रॉड होतात. काय झालं फ्रॉड माहिती आहे का तुम्हाला? सांगू शकतो मी. त्याने आम्हाला आहे ना ऑफलाईन 25 रुपये बोलले आणि ऑनलाईन 20 रुपये बोलले. सेमच प्राईज होती. त्यांना मी माईक घेऊन विचारलं तर त्यांनी सांगितलं नाही 20 रुपये द्या. तर अशी लूट चालू आहे. तर तुम्ही बघू शकतात गाईस. चला तर वरती जाऊ आपण, दाखवतो तुम्हाला लेणी. तुम्ही बघू शकत आहात आम्हाला किती पायऱ्या चढायच्या आहेत. आणि वरती ना खूप सारे लोक आलेले आहेत बघा. ही मुलगी एवढे फास्ट पळत आहे, तिला बघून मला माझ्या लहानपणीची आठवण आली. लहानपणीच आपण यंग असतो खरं असं वाटलं आता. आणि प्रॉपर असे लोक इथे काही फोटोशूट करतायत, काही निसर्गाचं आहे ना
आस्वाद घेत आहेत, बसलेले थंड हवेत. तर आता मला थोडा दम लागलेला आहे, आपण थोड्या वेळात बोलू. आलेलो आहोत आम्ही प्रॉपरवरती. इथे बघा किती मस्तपैकी कोरलेलं आहे प्रॉपर असं. आणि आम्ही आता जातो आहोत इथे वरती जायचं म्हटलं तर माझ्या अगोदरच इंडिकेटर लागते. आता हर्ष बोलवलं तुम्हाला वरती गेला. आता आम्ही जात आहोत बघा. इकडे वर जायला एंट्री नाही आहे. आणि इथल्या ज्या लेण्या आहेत ना त्या आम्ही बघितल्या होत्या बरं मागच्या वेळेस. एवढा मस्त आहेत ना एंटर करण्यासाठी. आणि आतमध्ये अंधार आहे. मला असं वाटलं होतं लास्ट टाइम की थोडी भीती, पण आता यावेळेस नाही वाटत आहे. चलो तो अभी अंदर जाके देखेंगे क्या क्या है क्या क्या नहीं. ऐसे लाईट लाव, टॉर्च. तर आत बघा तुम्ही, हे किती मस्तपैकी स्तंभ उभा आहे आणि प्रत्येक ठिकाणी कोरीव काम आहे. हे बघा इथलं कोरीव काम. आणि इथे ना माझाच आवाज घुमत आहे, मी बोलत आहे तसा. आणि इथे पूर्ण ब्लँक जागा आहे. बहुतेक इथे जेव्हा ते भिक्खू राहत असतील बघा, भिक्खू संघ इथे राहत असेल आय थिंक, कारण की इथे पूर्ण ब्लँक जागा आहे, याचा अर्थ हाच आहे. त्यानंतर इथे बघा किती भारी स्तंभ आहेत. इथून तिथून स्तंभ म्हणजे एकदम आकर्षक ठिकाण. आणि माझाच आवाज मला घुमत आहे ना, तर मला असं वाटतं हे काय नेमकं. बघा हे स्तंभ. त्यानंतर आता आपण आत जात आहोत. आणि आत गेल्यानंतर बघा गौतम बुद्धांची मूर्ती. हर्ष टॉर्च लाव इकडे. हे बघा इथे भिक्खू संघ असतील किंवा त्या वेळेचे राजा महाराजा राणी असतील. हे बघा हे गौतम बुद्धाची मूर्ती. आणि त्यावेळेला कोणीतरी त्याला डॅमेज केला असेल मूर्तीला, त्यामुळे ते अजून असं आहे. आणि इकडे दाखव, इकडे पण आहे. आणि या साईडने पण बघा, या साईडने पण त्या काळातले. आणि हा आहे ना गौतम बुद्ध, बघू शकतात. अरे यार, त्यांचं जो माइंड होतं ना खूपच सॉलिड होतं. ते समजा काही विचार केला ना तर ते आपल्याला आहे ना पुस्तक वगैरे आपण समजा वाचायचा प्रयत्न केला तर लक्षात राहत नाही. एकदा जर त्यांनी बघितलं ना तर सगळे त्यांच्या माइंडमध्ये राहत होते. आणि गौतम बुद्ध जो आहे ना, जो सांगण्यासारखं खूप विशिष्ट आहे. जेवढं सांगाल ना तेवढं त्यांच्याबद्दल कमीच आहे. तर मग अशा प्रकारे आपण गौतम बुद्ध बघितले बघा. आणि बाहेर बघा हे प्रॉपर त्यांचे नाही का हे एंटर करण्यासाठी दोन्ही साईडने लावलेला. आणि त्यानंतर म्हणजे एवढं प्रॉपर आहे. इथे जर टॉर्च किंवा म्हणजे लाईटचा जर सोय झाली नाही ते खूपच भारी बघण्यासारखं. म्हणजे प्रत्येक जे हे स्तंभ आहे त्याच्यावर काही ना काही कोरलेलं आहे बघा, प्रत्येक स्तंभावर. आणि त्याची डिझाईन पण बघा, टेक्स्चर पण बघा कसं एकदम नाजूक. अजून पण ते खराब नाही झालेलं किंवा काही. एकदम छान अशा डिझाईन्स केलेल्या आहेत त्या जमान्यात. म्हणजे आजकालचे इंजिनियर पण त्यांच्यासमोर फेल आहेत, एवढं छान त्यांनी टेक्स्चर केलेलं आहे. आणि ही बघा ही डिझाईन तर पूर्ण त्या काळाची आहे. आणि हे बघा इथे पण प्रॉपर कोरलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण बघितलं. आणि इथे मला असं वाटतं लास्ट टाईम म्हणजे ह्या साईडचं तर मग सांगितलं की त्यावेळेला इथे भिक्खू राहत असतील, पण आता सध्या नाही आहे. आणि इथे एक रूम आहे, तिथे अंधार आहे. 2 मिनिट दाखव इथं. आणि ह्या रूममध्ये अंधार आहे, जरा भीती वाटते. पण मला वाटतं ह्या वेळेला इथे पण काहीतरी असेल त्यांचं राहायचं. मी नाही येत ह्या वेळेला. हे बघा हर्ष तर थोडा पण घाबरत नाही जायचं म्हटलं तर. चलो 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 चलो. इथे राहायलाच असेल. चल मग अशा प्रकारे आपण आता बघितली बघा लेणी पूर्ण आतमधली. आणि इथलं जे वास्तव्य आहे ते पण बघितलं. मला तर ह्या छोट्या डिझाईन्स आहेत ना ज्या कोरलेल्या त्याच आवडलेल्या आहेत खूप जास्त. कारण की खूप जास्त नाही का अशा याने कोरलेल्या आहेत त्या, म्हणजे विचार करून आणि शांतता. चला तर मग गाईस बघू आपला आता पुढचा स्पॉट. आणि ही लेणी बघा. आणि बाहेरचं वातावरण पण खूपच छान आहे.
खूप म्हणजे खूप नजारा असा, म्हणजे इथून तिथून बघायला गेलं तर नुसते घरच घरं आणि त्याच्यामध्ये ही लेणी. तर मग गाईज आता आम्ही बघा आलेलो आहोत इथे, आणि इथे पण गौतम बुद्धाची छान अशी लेणी आहे बघा. हर्षला मी बोलवलं पण हर्ष काय आला नाही. इथे बघा पाणी, असे बहुतेक आहे ना त्या काळात आहे ना खूप साऱ्या गोष्टी अशा केल्या असतील की पाणी साठवण्यासाठी कामाला आल्या असतील. इथे बघा गौतम बुद्धाच्या छोट्या छोट्या मूर्त्या आहेत, ज्या एकदम छान कोरलेल्या आहे. बहुतेक हे समुद्र मंथनाचं आहे काहीतरी, कारण की थोडंफार तसाच टेक्स्चर आहे. त्यानंतर इथे बघा ही मूर्ती प्रॉपर नाही आहे, पण वरती बघा कसं आहे. तर हे टेक्स्चर बघून मला पण असं थोडंसं आयडिया येते, आणि तुम्हाला पण आयडिया येईल की त्यावेळेला किती छान नक्षीकाम होतं आणि प्रॉपर अशा गोष्टी व्हायच्या. बोलवलं आहे कारण की मला ना भीती वाटते बघा, कारण की तो घाबरत नाही, मी घाबरते थोडी थोडी. चला तर मग इथे बघा किती मस्त नक्षीकाम आहे. हर्षला दाखवलं मी मागच्या वेळेस, हर्षला दाखवलं होतं हे नक्षीकाम छोटं छोटं. हे हर्ष, हे हर्षला नाही अक्कल, हर्षला करायला लावलं ती एखादा हर्षला करता येणार नाही म्हणतोय बोरिंग आहे. करता आलं पाहिजे ना मग बोरिंग असलं तर. त्यानंतर चल इकडे हर्ष. तर हे बघा जिथे पाहू तिथे गौतम बुद्धाच्या मूर्त्या आहेत, आणि एकदम छान असं कोरलेलं आहे गौतम बुद्धाचा. या साईडला बॅक साईडला काही नाही आहे, पण हे जिथे साईड आहे तिथे सगळं गौतम बुद्धाचं कोरलेलं आहे बघा. हे जिथे पण नजर जाईल तिथे हे गौतम बुद्धाच्या खूप साऱ्या म्हणजे प्रतिमा आहेत. हे बघा ही तर अशी प्रॉपर आहे, आणि ही पण बघा ही तुम्हाला बाहेर म्हटलं होतं ना मी फुटलेली आहे किंवा डॅमेज आहे ती. हे बघा कशी मूर्ती एकदम प्रॉपर अशी, आणि ते बघा गौतम बुद्धाची मूर्ती. आजकालच्या जमान्यात हे एवढंच करायला कितीतरी वर्ष लागत असतील, आणि त्यावेळेला पण किती वर्ष लागली असतील एवढं नाजूक काम करायला सांगता येत नाही. आणि त्यावेळेला पण एवढं काम करण्यासाठी एफर्ट किती लागले असतील. आजकालचे तर इंजिनियर खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या सर्च करतात, पण हे फक्त दगडातच कोरणं आणि त्या अख्ख्या दगडातच हे बनवणं म्हणजे इम्पॉसिबल आहे आत्ताच्या जमान्यात करायला इंजिनियर्सला. चला तर मग बघू आता पुढची मूर्ती आपण गौतम बुद्धाची. पण आहे ना इथून चढत आहोत बघा पायऱ्या. मला तर जरा भीतीच वाटते. हर्षला चाल बोलले पण तो काही आला नाही, कारण की तो थकला होता. आणि आता ही लास्ट मूर्ती आपली दाखवण्यासाठी, आणि ती बघितल्यानंतर मग संपला आपला व्हिडिओ. आता ही आहे मूर्ती लास्ट, प्रॉपर अशी गौतम बुद्धांची. मला याचीच आयडिया नाही, हे कोपऱ्याला जे व्हाईट कलरचं दिसतंय ते काय होतं. आणि बहुतेक त्यावेळेला ह्या मूर्त्यांना पण असा कलर दिलेला असेल, पण तो नंतर उडाला किंवा म्हणतात ना की काही काळानंतर तो अस्तित्वात नाही. असं खूप साऱ्या मूर्त्यांना हा कलर दिसलेला नाही आहे, फक्त एवढंच. आणि इथे या साईडला फक्त काही नाही आहे, नॉर्मल अशी हे म्हणजे जागा आहे, आणि इकडे पण काही नाही, अशी एक बोळी आहे. तर अशा प्रकारे आपण व्हिडिओ बघितला प्रॉपर असा. आणि हे आहे बघा जो स्तूप आहे, आणि तो स्तूप त्यावेळेला कशासाठी निर्माण केला असेल मला एवढी काय आयडिया नाही, पण ह्या स्तूपचं काहीतरी महत्त्व असेल किंवा काहीतरी म्हणजे नाही का त्याचा इफेक्ट होत असेल, त्यामुळे त्यांनी निर्माण केलेला आहे. आणि तो स्तूप छान म्हणजे अजूनही चांगल्या प्रकारे आहे, आणि त्याला पण कलर दिलेला आहे आय थिंक. आणि तो पण म्हणजे नाही का काही वेळेनंतर कमी झाला किंवा काय आयडिया नाही मला त्याची, पण जे स्तूप आहे दगडाचा तो काय कमी नाही झाला. आणि त्यानंतर बघा इथून म्हणजे किती जास्त जागा अशी आहे की कोणी पडलं तरी ओळखू येणार नाही किंवा काही असं. चला तर मग गाईस बघू आपण, खाली जायचं आहे आपल्याला आता.